एकदा हे पालक पनीर तुम्ही घरी केला ना परत परत करणारच, गॅरंटी देऊन सांगते। नमस्कार, मी दीपाली, नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण ढाबा स्टाईल पालक पनीर घरी कसा करायचा ते बघणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धा किलो स्वच्छ धुवून निवडून पालक घेतलेला आहे। आता ह्याला आपण छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला 5 मिनिटाकरता। गॅसवर कढई ठेवली आहे, गॅस ऑन केला आहे मी। त्यामध्ये 1 लिटर पाणी ॲड केले। आता त्या पाण्यामध्ये आपल्याला पालक टाकून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटाकरता झाकण देऊन ठेवायचे। आता मी असंच 5 मिनिटाकरता झाकण देऊन ठेवून देते। आता पालक उकळेपर्यंत मी इकडे काय करणार आहे, मी 250 ग्राम पनीर घेतलेला आहे। आता ते छान छोटे छोटे कट करून घेणार आहे। हवं तर तुम्ही हे काप मोठे मोठे पण ठेवू शकता, पण मी छोटे छोटे कट करून घेणार आहे। ही पालक पनीरची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। खूप भन्नाट अशी रेसिपी होती। तुम्ही एकदा केली ना, तुम्ही परत कधीच हॉटेलमधून ढाब्याहून तुम्ही पालक पनीर आणणारच नाही, घरीच करता। आता मी तिकडे ती पालक उकळायला ठेवलाय ना, मी त्यामध्ये त्या पाण्यामध्ये मी साखर वगैरे काही ॲड केली नाहीये। हवं तर तुम्ही 1 टीस्पून साखर ॲड करू शकता, साखरेने कलर आणखीन ग्रीन राहतो। पण माझी तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा। आता मी डायरेक्ट त्या पाण्यातला जी पालक काढणार आहे, एकदम चिल्ड पाण्यामध्ये टाकणार आहे, त्यांनी पण भाजीला खूप छान कलर येतो। आता तुम्ही बघू शकता मी पनीर पूर्ण कट करून घेतलेला आहे। आता हे कट केलेला पनीर की नाही मी साईडला ठेवून देते। आता मी ते पालक जे उकळलेला आहे ना ते काढून घेते। 5 मिनिटानंतर छान पालकाला उकळी आलेली आहे। आता मी ही कढई साईडला ठेवून देते आणि हे पालक की नाही मी एकदम चिल्ड पाण्यामध्ये हे पालक टाकून देणार आहे, जेणेकरून की आपल्या पालकेला छान ग्रीन कलर राहील। आता हे उकडलेला पालक की नाही मी 10 मिनिटाकरता चिल्ड पाण्यामध्ये ठेवणार आहे। आता हे पालकाचं भांडं मी साईडला ठेवून देते। आता ढाबा स्टाईल पालक पनीरचं सिक्रेट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता जेव्हा आपण उकडलेला पालक मिक्सरमध्ये फिरवतो ना, तर तेव्हा काय करायचं आहे, आपल्याला मूठभर कोथिंबीर त्या पालकामध्ये ॲड करायची आणि 1 मिरची आणि 2 इंच अद्रक ही छान पेस्ट करून घ्यायची आपल्याला। आता या पेस्टमध्ये काय करायचं आहे, आपल्याला थोडं पाणी ॲड करायचे आणि मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक। आता मी गॅस ऑन केला आहे, गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये मी 1 टेबलस्पून तेल टाकून घेते आणि 1 टेबलस्पून बटर छान गरम करून घ्यायचे आहे आपल्याला। तुम्ही बटरच्या जागी तूप पण ॲड करू शकता। आता मी छान गरम करून घेते। आता हे तूप आणि बटर छान गरम झालं ना, तर आपल्याला 1 टीस्पून जिरा ॲड करायचा आहे, 2 विलायची, 3 मिरे, 3 लवंगा आणि 2 तुकडे दालचिनी आणि 2 तेजपत्ता। आता हे छान खरपूस रंगावर छान भाजून घ्यायचे आपल्याला। आता हे छान भाजून घेतलं ना, तर आपल्याला काय करायचे, बारीक चॉप केलेला कांदा, मी 2 कांदे घेतलेत बारीक कट करून घेतलेले, त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि छान गुलाबी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचे। मस्त त्या कांद्याला छान गुलाबी रंग आला ना, तर त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून अद्रक लसूण टाकायचं आहे आणि परत त्याला पण छान आपण मस्त भाजून घेऊ तेलामध्ये। आता की मी 3 मीडियम साईजचे टमाटे घेतलेत, मिक्सरमध्ये त्याची प्युरी केली। आता ती प्युरी आपल्याला ॲड करायची आणि तेल सुटेपर्यंत छान त्याला भाजून घ्यायचे। आता मी छान त्याला भाजून घेते, तुम्ही बघू शकता तेल पण छान सुटलेलं आहे। ह्या टमाटो प्युरीमध्ये की नाही छान तेल सुटलेले, त्यामध्ये मसाले ॲड करायचे। 1 टीस्पून मी धने पावडर घेतले, 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून गरम मसाला आणि अर्धा टीस्पून हे जिरे पावडर घेतले। आता छान ह्याला मिक्स करून घ्यायचे आपल्याला। गॅस कमीच ठेवायचा, करपू द्यायचं नाही। आता मी त्याला छान मिक्स करून घेते आणि अर्धा टीस्पून हळदी पावडर ॲड केले, परत मिक्स केलं। गॅस कमीच ठेवायचा, नाहीतर मसाले जळू शकतात। पालक पनीरचं आणखीन एक सिक्रेट, 3 टेबलस्पून आपल्याला दही ॲड करायचे। दह्याने अशी भन्नाट अशी चव येते की। आता छान मिक्स करून घेऊया। दही टाकलं की छान तेल सुटते, तुम्ही बघू शकता दह्यामुळे तेल छान सुटलेलं आहे। आता आपल्याला काय करायचे, जे आपण पालक प्युरी मिक्सरमध्ये फिरवलेली ना, ती पेस्ट आपल्याला ॲड करून घ्यायची आहे। हे बघा मी छान बारीक अशी पेस्ट तयार केलेली आहे। आता मी ती पूर्ण पेस्ट त्याच्यामध्ये टाकून देते आणि छान मिक्स करून घेते। आता मी हे मिक्स करून घेते। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे बघा कलर पण छान आला आहे। मी छान एकजीव करून घेतले। आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचे, 1.5 कप पाणी ॲड करायचे। मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1.5 कप पाणी ॲड केले, कारण की पालक वेस्ट जायला नको। आता आपल्याला काय करायचे, त्या ग्रेव्हीमध्ये की नाही चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि छान मिक्स करून आपल्याला हे 5 मिनिटाकरता की नाही झाकण देऊन ठेवायचे। माझी ही रेसिपी स्टेप बाय स्टेप फॉलो करा, ढाबा स्टाईलच पालक पनीर होणार, गॅरंटी देऊन सांगते। आता मी झाकण देऊन 5 मिनिटाकरता ठेवले। तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे। आता परत मी त्याला मिक्स करून घेते। आता हे मिक्स केले मी। आता ह्या ग्रेव्हीमध्ये की नाही पनीर ॲड करते आणि छान मिक्स करून घेते। ते जे मी काप केलेला पनीर पूर्ण ॲड केलेला आहे। आता छान मिक्स करून घेतले। आता पालक पनीरमध्ये आपल्याला काय टाकायचे, क्रीम टाकायची। आता मी फ्रेश क्रीम घेतलेली 1/4 कप पूर्ण मिक्स करून घेते। तुमच्याकडे जर क्रीम नसेल तर तुम्ही घरची मलाई पण टाकू शकता दुधावरली। आता मी छान हे मिक्स करून परत मी 10 मिनिटाकरता झाकण देऊन ठेवणार आहे। हे तुम्ही बघू शकता 10 मिनिट झालेले आहेत। मस्त असा सुगंध घराने सुटलेला आहे। वाव, खूप मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। आता मी काय करते, कढई साईडला ठेवून देते। आता सिक्रेट पालक पनीरचा तडका, आपल्याला तडका द्यायचा आहे पालक पनीरला। मी आता गॅस ऑन केला आहे। गॅसवर मी तडका पॅन ठेवला आहे। त्यामध्ये 1 टेबलस्पून मी बटर ॲड केले आणि बारीक क्रश केलेला अद्रक लसण, मेन सिक्रेट आहे पालक पनीरचा, आणि 2 लाल मिरच्या। आता मस्त छान गुलाबी रंग येऊ द्यायचा आहे आपल्याला। छान रंग आला ना तर आपल्याला ते तडका पालक पनीरवर द्यायचा आहे। हे तुम्ही बघू शकता मी तडका देत आहे। मस्त असा सुगंध येत आहे। आता छान मिक्स करून घेऊया। आता आपला ढाबा स्टाईल पालक पनीर रेडी झालेला आहे। आता मी इथे एक प्लेट घेते। आता त्या भाजीला मी थोडं डेकोरेट करते। आता मी भाजी काढून घेते प्लेटमध्ये। वाव, तुम्ही बघू शकता खूप अशी भन्नाट भाजी झाली आहे। सुगंध मस्त घरानी झाला आहे। कलर पण खूप मस्त आला आहे। आता मी थोडं पनीर खिसून टाकणार आहे वरती। हे बघा मस्त अशी भाजी दिसत आहे। हे बघा 2 कांद्याची रिंग ठेवून घेत आहे। आता रेडी आहे आपली ढाबा स्टाईल पालक पनीर। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।